मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊतांमध्ये खासगी कार्यक्रमात 20 मिनिटं चर्चा। फडणवीसांकडून राऊतांच्या तब्येतीची विचारपूस। काही काळ राजकीय चर्चा झाल्याची सुद्धा माहिती। तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा राऊतांची भेट घेणार। पुण्यातील कोंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी कुलमुखत्यारधारक शीतल तेजवानीला अखेर अटक। पार्थ पवारांच्या मीडिया कंपनीला तेजवानीकडून बेकायदेशीरपणे जमीन विक्री। मतदानाच्या दिवशीच मुक्ताईनगरमध्ये शिवसेना आणि भाजपात वाद। आमदारांच्या माध्यमातून सेनेच्या लोकांची गुंडगिरी वाढली। पुराव्यांनिशी फडणवीसांकडे आमदार चंद्रकांत पाटलांची तक्रार करणार। राड्यानंतर रक्षा खडसे आक्रमक। रक्षा खडसेंवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी तक्रार दाखल करणार। तर खडसेंच्या दबावानंतर 5 कार्यकर्त्यांवर गुन्ह्याची नोंद। मुक्ताईनगरमधील राड्यानंतर आमदार चंद्रकांत पाटलांचाही आरोप। तिकडे महाडमध्येही भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा। विकास गोगावलेंसह महेश गोगावले आणि विजय मालुसरे यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल। दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात तटकरेंचा हातखंडा। आम्ही कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप नाही दाबला। महाडमधल्या राड्यानंतर गोगावलेंची टीका। माझ्या मुलानं काय चुकीचं केलं, संजय गायकवाडांचा विरोधकांना सवाल। तर काल बुलढाण्यामध्ये गायकवाडांच्या मुलाकडून दमदाटी। बोगस मतदाराला पळवून जाण्यासाठी मदत केल्याचा काँग्रेसचा आरोप। नाशिकच्या तपोवनातली झाडं तोडण्याविरोधात कलाकार मैदानात। सयाजी शिंदेंनी घेतलेली भूमिका पर्यावरण हिताची। कलाकारांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी। तर हिंदू संघटनांनी सुद्धा झाडांवर जय श्रीराम आणि जय हनुमान लिहित प्रशासनाच्या निर्णयाला विरोध दर्शवला।